नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की लोक काय म्हणतील? हा एक छोटासा प्रश्न आहे, पण अनेक लोकांचं संपूर्ण आयुष्य याच प्रश्नाभोवती फिरत असतं. काही लोक आपली स्वप्न सोडून देतात, काही स्वतःची मतं व्यक्त करत नाहीत, काही नवीन गोष्टी करण्याची हिंमतच करत नाहीत, फक्त एका भीतीमुळे. लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील. पण आज आपण एक कठोर सत्य समजून घेणार आहोत, आणि ते म्हणजे पहिला पॉइंट, लोक तुमच्याबद्दल तुम्हाला वाटतं तितका विचार करत नाहीत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण वास्तव हेच आहे की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्याच आयुष्यात व्यस्त असते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही दिवसभर विचार करता, त्याबद्दल कदाचित दुसरी व्यक्ती 2 मिनिटंही विचार करत नसेल. आपण स्वतःला जगाचा केंद्रबिंदू समजत असतो, जसं काही की सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडेच आहे. पण सत्य हे आहे की प्रत्येक जण हा स्वतःच्या समस्या, स्वतःच्या चिंता आणि स्वप्नांमध्येच गुंतलेला असतो. म्हणून लोकांच्या मतांची भीती मनातून काढून टाका. दुसरा पॉइंट, प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगले असलात, कितीही प्रामाणिक असलात, तरीही काही लोक तुमच्यावर टीका करणारच. जर तुम्ही शांत राहिलात तर लोक बोलतील. जर तुम्ही यशस्वी झालात तर लोक बोलतील. जर तुम्ही अपयशी झालात तरी लोक बोलतील. मग लोकांना खुश करण्यासाठी स्वतः असं आयुष्य का जगायचं? स्वतःला विचारा की मी माझ्यासाठी जगतोय की लोकांसाठी? तिसरा पॉइंट म्हणजे ज्यांची मतं महत्वाची नाहीत त्यांचा प्रभाव का ठेवायचा? कल्पना करा, रस्त्यावरचा एखादा अनोळखी व्यक्ती जर तुमच्याबद्दल काहीतरी बोलतोय, काही दिवसांनी तुम्ही त्याला विसरून जाता. तसंच मग सोशल मीडिया किंवा समाजामध्ये कोणी काही बोललं तर आपण ते मनाला का लावून घेत बसतो? एक नियम लक्षात ठेवा, ज्यांचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव नाही त्यांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका. चौथा पॉइंट म्हणजे लोकांची मतं बदलत राहतात. आज लोक तुमचं कौतुक करतील, उद्या तेच लोक टीका करतील, परवा ते पुन्हा तुमचं कौतुक करतील. कारण लोकांची मतं ही हवामानासारखी बदलतात. जर तुम्ही तुमचा आनंद हा लोकांच्या मतावर अवलंबून ठेवला तर तुम्ही कधीच शांत राहू शकणार नाही. तुमचा आत्मविश्वास हा लोकांच्या टाळ्यांवर नाही तर तुमच्या मूल्यांवर आधारित असला पाहिजे. पाचवा पॉइंट, स्वतःला एक प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेत असाल तेव्हा स्वतःला असं विचारा की 5 वर्षांनी या लोकांच्या मताला काही किंमत असेल का? बहुतेक वेळा उत्तर असेल नाही. मग आज त्यासाठी इतकी चिंता का? इतकी काळजी का? अनेक भीती ह्या फक्त आपल्या मनाने तयार केलेल्या असतात. सहावा पॉइंट म्हणजे कृती करा आणि जास्त विचार करू नका. लोकांच्या मताची भीती कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कृती. व्हिडिओ बनवायचा आहे, सुरुवात करा. नवीन व्यवसाय करायचा आहे, सुरुवात करा. एखादं नवीन कौशल्य शिकायचं आहे, सुरुवात करा. कारण यशस्वी झाल्यावर तेच लोक तुमचं कौतुक करतात, जे सुरुवातीला तुमच्यावर हसत होते. सातवा पॉइंट म्हणजे तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. तुमच्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. आणि तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहेत. लोक फक्त मतं देतील, पण तुमच्या निर्णयांचे परिणाम हे तुम्हालाच भोगावे लागतील. आणि म्हणूनच निर्णय घेताना लोकांचा नाही तर तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मित्रमैत्रिणींनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. लोकांचं काम बोलणं आहे. जरी तुम्ही काही केलं नाही तरी लोक बोलतील. जर तुम्ही मोठं काहीतरी केलं तरी लोक बोलतील. म्हणून लोकांच्या मतांचा विचार करून तुमची स्वप्न थांबवू नका. कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि ते दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार नाही तर स्वतःच्या मूल्यांनुसार जगण्यासाठी मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.